ओके. हाय एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आहे गीतांजली आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो ब्लॉग होणार आहे. तर खरं तर मला ब्लॉग जास्त करायला आवडत नाही. हा रँडमलीच मी क्लिक केलेले जे व्हिडिओज आहेत, मला माहीत नव्हतं मी अपलोड करीन, म्हणून मी व्हॉईस ओव्हर करते याच्यावर. आणि खरं तर मला पर्सनली ब्लॉग करायला आवडत नाही, पण जेव्हा जेव्हा मला मेकअप ऑर्डर्स येतील त्याचे मी ब्लॉग नक्की याच्यावर अपलोड करेन. तर मी पहिल्या सिटीमध्ये गेले, तिथून माझ्या ब्रायडलचे हे जे फ्लावर्स होती ते घेतली. नंतर गावातल्या घरामध्ये गेलो, तिथून आमच्या जावीला पिक केलं, कारण ह्याच माझ्या ॲज अ हेल्पर म्हणून पण आहेत. तर ह्या पण एक ब्युटिशियन आहे. सो जेव्हा पण मला मेकअपची ऑर्डर असते तेव्हा मी बरोबर यांना घेऊन जाते. सो आम्ही गावाकडे गेलो. गावाकडून आम्हाला जिथून आम्हाला ब्राईडच्या घरी घेऊन जाणार आहेत, त्यांचे रिलेटिव्हज आहेत, त्यांच्या घरी आम्हाला जायचं होतं आणि ते जवळच होतं, 15-20 किलोमीटरवर त्यांचं गाव. तिथून आम्हाला सोलापूरमध्ये धर्मपुरी असं गाव आहे, तिथे जायचं आहे. आणि ही ऑर्डर मला माझ्या फ्रेंडतर्फेच मिळालेली आहे, कारण माझी तिची ओळख पंजाबला झालेली होती. आणि तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे. खूप धावपळ झालेली होती 2 दिवसामध्ये. आणि घरातलं सगळं आवरून यायचं आणि नंतर पुढचा विचार चालू असतो की कसं होईल, काय होईल, टाईम टू टाईम होईल का. तर हे चालूच असतं. आणि नंतर आम्ही त्यांच्या घरी पोचलेलो होतो. अजून इथून आम्हाला गाडी एक्सचेंज करायची होती आणि नंतर आम्हाला 3 तासाचा प्रवास करायचा होता. आणि तुम्ही बघू शकता की किती एक मेकअप आर्टिस्टला धावपळ असते. असं काही नाही की फक्त मेकअप आर्टिस्टलाच लाईफमध्ये स्ट्रगल असतं, असं काही नाही. पण जे लोकं म्हणतात ना की मेकअप आर्टिस्ट त्याचा बाव करतात, त्यांना असं दाखवायचं असतं की काम भरपूर आहे आणि त्यांनाच फक्त काम आहे, असं काही नाही. स्ट्रगल हा प्रत्येक जे प्रोफेशन आहे, तुमच्या प्रत्येक प्रोफेशनमध्ये तुमच्या स्ट्रगल आहेच आणि असणारच. स्ट्रगलशिवाय काहीच नाही. आणि इथे मी माझं जे सामान आहे ते काढत होते आणि रिंग लाईट आणि स्टँड जे ट्रायपॉड आहे ते घेतलेलं होतं. माझा मुलगा म्हणत होता की हे सगळीच घेऊन जातात का, पण त्याला काही माहीत नाही की जेव्हा शूट घेतो आपण, जेव्हा मेकअप करतो तेव्हा किती अंधार असतो तिथं आणि त्याची किती जरूरत असते. तर नंतर मी आणि जावेने थोडासा व्हिडिओ क्लिप घेतला आणि नंतर आम्ही निघालो वे टू धर्मापुरी. सो 3 तासाचा प्रवास होता आणि खरं तर कंटाळा आलेला होता, पण काम आहे पुढे. आणि ह्या ज्या आहेत त्या माझ्या ओळखीच्याच आहेत. यांना पण मी पंजाबमध्ये भेटलेलो होतो, त्यामुळं काय असं बाहेरचं असं वाटलं नाही आणि खूप छान स्वभाव आहे त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा. सो कधी पोचतो असं झालेलं होतं, कारण पुढचं काम दिसत होतं. कारण साड्यांना पूर्ण पिन्स लावून घ्यायच्या होत्या, कारण नंतर पदर करायला टाईम लागतो, म्हणून पूर्ण काम करायचं होतं. नंतर झोपायचं होतं आणि लवकर उठायचं पण होतं. शेवटी ब्राईडचं घर आलेच आणि 3 तासानंतर आमचा हा प्रवास थांबला इथे. नंतर ब्राईडचं घर आल्यानंतर थोडासा धीर आला की चला आता आपल्याला बाकीची कामं आवरायची आहेत आणि प्री प्लेटिंग करून आम्हाला झोपायचं आहे. आणि लवकर उठलो आम्ही. 5 वाजताची ही क्लिप आहे. सकाळी 5 वाजता आम्ही आवरून रेडी होतो. मी माझा इथे सेटअप करत होते, कारण रिंग लाईटशिवाय तुमचे फोटोज अजिबात चांगले येणार नाही, व्हिडिओ चांगले येणार नाहीत, मग तुम्ही अपलोड काय करणार. म्हणून रिंग लाईट आणि ट्रायपॉड हे मस्ट आहे तुमच्या ह्या प्रोफेशनमध्ये. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात तर तुम्ही कॅरी करायला विसरू नका. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खरंच विकत घ्या. ह्याच्याशिवाय काहीच तुमचे जे क्लिप्स आहेत, व्हिडिओज आहेत, चांगले दिसत नाहीत. आणि खूप अंधार असतो जिथे आपण मेकअप करत असतो तिथे, तर ते पुरेशी लाईट होत नाही, जी रूमची लाईट्स असते ते. त्यामुळे तुम्हाला खरंच हे घेतलं पाहिजे आणि कॅरी केलं पाहिजे. सो फर्स्ट आम्ही जो मेकअप लुक होता ब्राईडचा एंट्री लुक तो घेतला करायला. आणि तुम्ही बघू शकता इथे मी मॅकचं जे प्रिप प्लस प्राईम फिक्सर आहे ते यूज केलेलं आहे. त्याने आपला जो बेस आहे, फाउंडेशन, जे क्रीम फाउंडेशन असतात ते चांगल्या प्रकारे ब्लेंड होतात. आणि ही ट्रिक आहे, जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट माझे व्हिडिओ हा बघत असेल तर तुमच्यासाठी. आणि नवीन असाल तर तुम्हाला हे याच्यामध्ये शिकायला पण मिळेल, माझे जे व्लॉग येतात ह्याच्यामधून. तर व्लॉग आवडला तर खरंच व्लॉगला लाईक करा आणि कमेंट्स करा. सो हा जो आय लूक केलेला आहे, तिला जसा पाहिजे होता तसा, जास्त तिला हेवी नको होतं, नॅचरलमध्येच तिला असा बेस आणि आय लूक पाहिजे होता. आणि हा आमचा खरा स्ट्रगल होता. जे हेअर्स होते ब्राईडचे ते खूप एक्स्ट्रा लाँग होते आणि तुम्ही बघू शकता खूप मेहनत करावी लागते अशा केसांमध्ये. ब्राईडला त्रास नाही झाला पाहिजे असं सगळं मॅनेज करायला लागतं. गडबड होती,
लवकर आवरायचं होतं, तरी पण तिला त्रास नाही झाला पाहिजे अशा वेळेनंच मी काम केलेलं होतं माझं त्यावेळेला. आणि व्यवस्थित ब्राईडला तयार केलं टायमामध्ये. आणि नंतर हा ट्रान्झिशन एक व्हिडिओ शूट केला. तुम्ही बघू शकता कसा मेकअप झाला आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा असा एक मराठमोळा तिला एंट्री लूक पाहिजे होता नवरीला, म्हणून एंट्रीलाच असा लूक केलेला होता. आणि हाच जो मेकअप आहे तो एंगेजमेंटला पण राहणार होता. नंतर फक्त साडी आणि जी ज्वेलरी आहे ती चेंज होणार होती. मेकअप हाच राहणार होता एंगेजमेंटला. आणि तुम्ही बघू शकता ब्राईड खूप खुश होती. आणि नंतर आम्हाला वेळ मिळाला तेव्हा आम्ही ब्राईडच्या सिस्टरला रेडी केलं. आणि तुम्ही बघू शकता हेअरस्टाईल किती मस्त झालेली आहे. आणि लवकर लवकर रेडी करून आम्हाला जायचं होतं डेस्टिनेशनवर, जिथं वेडिंग आहे तिथं. आणि ताई घाई करत होत्या की लवकर लवकर गेलं पाहिजे, आपल्याला आवरलं पाहिजे. पण मी इथे खुश होते, कारण जो ब्राईडचा मेकअप होता तो मला खूप छान वाटला होता. मी माझ्या कामाशी सॅटिस्फाईड होते. तर नंतर आम्ही निघालो वेडिंग डेस्टिनेशनवर. तर खूप लांब होतं तसं ते, आणि आम्हाला वाटलं लगेच येईल, पण खूप लांब होतं. सो असंच करत करत आमचं डेस्टिनेशन आलेलं होतं. ब्राईडला जिथे वेट करत होती आमचा. आणि नंतर आम्हाला तिचा लूक चेंज करायचा होता. सो नंतर होती ब्राईडची एंगेजमेंट. एंगेजमेंटसाठी पण साडी चेंज करायची होती, ज्वेलरी चेंज करायची होती. आणि नंतर हळदी पण होत्या, म्हणून आमच्या मनात खूप घाई होती की कसं होईल, टाईम टू टाईम होईल का नाही. म्हणून आम्ही फास्ट फास्ट गेलो, सगळा सेटअप केला. नंतर आम्ही ब्राईडच्या वहिनीला रेडी करायला घेतलं. ही माझी फ्रेंड पण आहे, आणि हिच्याकडूनच मला ऑर्डर भेटलेली होती ब्राईडची. आणि तिला पटकन रेडी केलं. आणि त्यातच आम्हाला सायडर पण खूप होत्या, एक 6 ते 7 सायडर झाल्या असतील. आणि त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला भेटलं नाही. नवरीचा व्हिडिओ लूक केलाच नाही मी, एंगेजमेंटचा पण नाही केला शूट, आणि हळदीचा पण नाही केला. पण तुम्ही हा सायडर मेकअप लूक बघू शकता. खूप खुश होती ती, आणि सिंपल मेकअप हवा होता तिला, म्हणून सिंपल मेकअपच केला. हेअरस्टाईल तुम्ही बघू शकता. आणि नंतर हे काही फोटोज मी जे मागून घेतलेले होते एंगेजमेंटचे आणि हळदीचे. आणि एक ॲपल आणून दिलं मला आणि ताईला. त्या मुलगीला खरंच थँक्यू. काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून आम्ही दोघींनी. सो नंतर रेडी करायचं होतं मुहूर्तासाठी नवरीला. तर तुम्ही बघू शकता मस्त असा मेकअप लूक केलेला होता. मला हिची जी आउटफिट आहे, साडी आहे, ते सगळं साऊथ इंडियन होतं, आणि साऊथ इंडियनच लूक क्रिएट केलेला होता. इथे मी बिंदी पण क्रिएट केली ती साऊथ इंडियनवाली, पण तो शूट घेता आला नाही, कारण तेव्हा खूप गडबड घाई होती. त्यामुळं खरंच ते घेता आलं नाही. नंतर कधी तर तुम्हाला मी साऊथ इंडियन बिंदी क्रिएट करायचा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकेन, तेव्हा तुम्ही नक्की बघा. खूप छान अशी ब्राईड तयार झालेली होती. साऊथ इंडियन लूक दिलेला होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप हेअर लॉंग असल्यामुळं थोडासा तिला त्रास होत होता. पण तिला वेळेवर मी सॉरी म्हणत होते, कारण खूप गडबड होती. बाहेर ओरडत होते की लवकर आवरा, लवकर आवरा. आणि तुम्हाला माहीतच आहे की मुहूर्ताचा किती महत्त्व आहे आपल्या या हिंदू धर्मात. म्हणून पटकन आवरायचं होतं सगळं. काही समजत नव्हतं. खूप घाई गडबडीत आवरलेलं होतं. आणि 40 मिनटामध्ये हा लूक क्रिएट केलेला होता मी. 40 मिनटं लागली का त्याच्यापेक्षा कमी, आय डोंट नो. पण खरंच खूप छान असा मेकअप झालेला होता. मी सॅटिस्फाईड होते ह्या लूकमध्ये पण. आणि तुम्ही बघू शकता की साऊथ इंडियन जो लूक आहे तो या गजऱ्याशिवाय अनकम्प्लीट आहे. आणि तुम्ही बघू शकता कॉम्बिनेशन किती छान दिसतं. आणि हेअरस्टाईल करायला जास्त पण असा वेळ लागला नाही. थोडासा लाँग हेअरमध्ये गुंता होतो, म्हणून थोडासा प्रॉब्लेम झाला. नाही तर इथे कोणतीच एक्सटेन्शन वापरायची गरज लागली नाही. आणि इथे मी खूप थकलेलो होतो. आणि पसारा तुम्ही बघू शकता किती पडलेलं होतं, कारण इथे काहीच असं अरेंजमेंट करायला टेबल वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळं सगळं असं पडलेलं होतं. सायडर मेकअप्स पण भरपूर झालेले होते, त्यामुळं काहीच कुठं पडलेलं होतं माहीत नव्हतं. आणि मी सॅटिस्फाईड होते सेकंड लुकसाठी पण. सो
जेवायला जायचं होतं, खूप भूक लागलेली होती, तरी पण एक क्लिप ॲड करायसाठी घेतली. त्याच्यामधून खूप खुश होती जी ब्राईड होती ती. आणि हे काही क्लिप्स आहेत, जे फोटोज आहेत ते तुमच्यासाठी मी ॲड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. सो 2-2:30 वाजता आम्ही फ्री झालो आणि नंतर आम्ही जेवायला गेलो, कारण पेटपूजा तो बनती आहे. भूक खरंच लागली होती आणि नंतर आम्हाला विधी लूक करायचा होता, म्हणून आम्ही पटकन आवरून आमच्या जी ब्राईडचं रूम होतं तिथे आलो आणि तिथे आम्हाला ही गोंडस अशी बाळं दिसली. ट्विन्स मुली होत्या, ह्या खूप क्यूट होत्या. एक बाळ झोपलेलं होतं आणि एक बाळ माझ्याशी गप्पा मारत होतं. खूप असं छान वाटलं, फ्रेश वाटलं ह्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करून. सो नवरी येत नाही तोपर्यंत मी यांच्याबरोबर टाईम स्पेंड केलं. बाळाला घेऊ वाटत होतं, पण पुढचं काम दिसत होतं. आणि नंतर बाळाची मम्मी दिसली आणि सकाळी यांचा 8ला मेकअप केलेला होता आणि ट्रान्झॅक्शन व्हिडिओ घ्यायचाच राहिलेला होता, कारण बेबी छोट्या आहेत म्हणून त्या लेट आल्या. ज्या पॅलेसवर लेट आल्यामुळं आम्ही नंतर व्हिडिओ घेतला. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती फ्रेश मेकअप 7 तासानंतर पण दिसत होता. सो खूप वेट केल्यानंतर ब्राईड आली आमच्याजवळ आणि नंतर आम्हाला विधी लूक करायचा होता. सो ब्राईडचे जे हेअर्स होते ते एक्स्ट्रा लाँग होते आणि खोपा हेअरस्टाईल खूप मस्त असा झाला, तुम्ही बघू शकता. आणि फक्त 10 मिनटामध्ये मी ही हेअरस्टाईल कंप्लीट केलेली होती. आणि साडी ड्रिपिंग ते आधीच झालेलं होतं, मेकअप टचअप पण झालेला होता. आणि कशी वाटते खोपा हेअरस्टाईल नक्की सांगा कॉमेंट करून. सो काही क्लिप्स घेता आल्या नाहीत, कारण दोघीच होतो आम्ही, त्यामुळं खूप अशा क्लिप्स मिस झाल्या. ना हळदीची क्लिप्स माझ्याकडे आहेत ना काही. तर ही पण क्लिप मी तिच्या वहिनीकडून मागून घेतलेली होती. म्हटलं जो प्रॉपर लूक आहे तो तुम्हाला दिसावा ह्यासाठी. तर तुम्ही ह्याचे हे फोटोज पण बघू शकता. काही फोटोज मला तिने पाठवलेले होते. तर नंतर आमची जायची वेळ आलेली होती आणि इथे मी टाटा बाय बाय करत होते. तर आम्हाला जायचं होतं. नंतर मला 3 तासाचा प्रवास आणि करायचा होता. सो म्हणून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि जेव्हा तुमचं काम चांगलं होतं ना, तेव्हा तुमचा जो किती पण तुमचा थकवा, त्रास हा तुम्हाला एवढा जाणवत नाही. माझं खरं तर डोकं खूप दुखत होतं, पण सॅटिस्फाईड होते कामामध्ये. जसं मी ठरवलेलं होतं तसं सगळं काम माझं झालेलं होतं. नंतर आम्ही हे मंदिर जाताना बघितलेलं होतं. हे वेळापूरचं अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे आणि खरंच खूप प्राचीन असं हे मंदिर आहे. आणि ह्याच्यामध्ये जर मी म्हणावं तर मला जेवढं माहीत आहे ह्याच्याबद्दल, तर असं हे मंदिर तुम्हाला कुठेसुद्धा भेटणार नाही. हे फक्त हे वेळापूरमध्येच आहे. आणि हे जी फॅमिली आहे ही आम्ही त्यांच्याबरोबर गेलेलो होतो आणि ओळखीचीच आहे, त्यामुळं खूप फ्रेंडली, खूप असा 3 तासाचा प्रवास कधी संपला कळालं नाही. सो चहाचं टाईम झालेलं होतं, म्हणून चहा पिलो आम्ही सगळे. नंतर आम्हाला कारण माझं डोकं खूप दुखत होतं त्यावेळेला आणि माझ्याकडं टॅबलेट पण नव्हती खरं सांगू तर. नंतर आम्ही निघालो आमच्या आणि परतीच्या प्रवासाला. आणि खूप लांबचा प्रवास होता, अंधार होत होता, सनसेट तुम्ही बघू शकता. सूर्य मावळताना मला खरंच खूप वाटतं असं शूट करणं. आणि नंतर आम्ही एका ठिकाणी जेवायला थांबलो आणि मस्तपैकी जेवलो. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा मी क्लिप घ्यायचं विसरलो. डायरेक्ट आमच्या घरी जातानाचेच मी क्लिप ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि हे आहे आमचं घर. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.